कदर स्वामी स्वामी आंध्र प्रदेशातून 16 महिने होते आंध्र प्रदेशामध्ये 16 महिने असते वेळेस स्वामी इथं राहेरला आल्याने स्वामींचा इथं 20 दिवस मुक्काम होता। जेव्हा स्वामी आले तेव्हा वामन पिंडीने स्वामींना पाहिलं आणि दंडोत घातले स्वामींना की जोपर्यंत तुम्ही राहेरला आहे तोपर्यंत माझ्या घरी भिक्षेला येत जा। स्वामी त्यांच्या इथं भिक्षेला जायचे, नदीतीरी भोजन करायचे आणि नरसिंहाच्या मंदिरामध्ये सायंकाळी निद्रास झोपण्यासाठी जात होते। तर एक दिवस स्वामी तिथे महाद्वार म्हणून स्थान आहे म्हणजे दक्षिण द्वार गावाचा, तर तिथं स्वामी उंबरवट्यावर त्या द्वारावर उभा टाकायचे। तिथून स्वामी इकडं विहरणासाठी म्हणून इथे येत होते। इथे तळं होतं, हे तळ्याचं पाळं आहे। स्वामींनी इथं खूप जंगल असते वेळेस इथं जुगडी होती, ते वाघिणी तर विली होते, तर स्वामींनी ते जुगडीमध्ये वाकून पाहिले, त्याच्यामध्ये पिल्ले होते। स्वामींनी ते पिल्ले घेऊन या तळ्याच्या पाळावर बसून स्वामींनी इथं वाघाचे पिल्ले इथं खेळवले। मग हे लीळा स्वामींनी चांगदेव हरताळून इथे वेळेस सोबत वाघ आला, त्या प्रसंगानुसार ही लीळा स्वामींनी बायसाला सावळेद्वारला सांगितली। ही इथली लीळा आहे हरनाळा। आणि जसं पंचकुळाचार्य ग्रहांवर ती राहेरचीच आहे, पण ही लीळा स्वामींनी का सारस्वत भट्टावरून ती बीडला सांगितली। ही अशा लीळा आहे। एक भिक्षा सांडलेलं स्थान आहे, भिक्षा वेचणे अधिकार्य भेटी एक नरसिंहाच्या मंदिरात आहे आणि एक रामलिंगाचं मंदिर होतं। तर स्वामी सायंकाळी तिथं बसत होते विहरणासाठी म्हणून ते विहरण स्थान आहे। आणि एक आहे एक गंगावलोकन होतं, ते नाही आहे, ते नष्ट झालं, तिथल्या शिळा सगळ्या उचलून नेल्या। आणि मोठ्या मंदिरामध्ये जेव्हा एल्लायसा सरली ते स्मशानभूमीमध्ये आणलं होतं, मग त्या एल्लायसाची सर्व विधी झाली, आता अग्निडाग द्यायचा। तर स्वामी अलीकडे पिंपळाच्या ठिकाणी आसनस्थ होते, तर वामन पिंडीने पाहिलं स्वामीला आणि दुःख करत होता की देवा मला तुम्हाला कोण भिक्षा वाढेल, मला लेकरा बाळाचं काही वाटत नाही, मला पत्नीचंही काही हे वाटत नाही, तुम्हाला भिक्षा कोण देईल, तुम्हाला आता इथं ओळखणार कोण आहे, ह्या याच्याने तो दुःख करत होता स्वामीजवळ। स्वामींनी त्यांचे ते दुःख पाहून ते त्या एल्लायसाजवळ जाऊन तिच्या हनुवटीला धरून स्वामींनी त्यांना उठवलेलं ते स्थान आहे। म्हणजे अशी ही लीळा इथली आहे। दंडवत प्रणव बाई 100 हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचे तुम्ही सुट्टी दिली झालेले लीळा बाबा कशी वाटते तुम्हाला? कितीची? कारण या स्थानापाशी बाबा कोणती वस्ती नाही आहे का? नाही वस्ती नाही, फक्त मंदिरच आहे इथं। तुम्हाला किती